नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओत आपण तुमच्या आधार कार्डशी तुमचं बँक अकाउंट कसं लिंक करायचं याच्याविषयी माहिती घेतो आहे. आता जर मित्रांनो एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, जी का लाडकी बहीण योजना असेल किंवा किसान योजना असेल, त्याचा लाभ घ्यायचा असेल तर आता जे पैसे तुमच्या अकाउंटला येतात ते येतात DBTच्या माध्यमातून. DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफर. गव्हर्नमेंटची सेपरेट पोर्टल आहे DBT पोर्टल. ओके. आता जर तुमचा आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर तुमचे पैसे येत नाही, तुम्हाला पैसे मिळत नाही. तर ते लिंक कसे करायचे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, त्याची माहिती घेऊया. सिम्पली तुम्हाला जायचं आहे, NPCI टाकायचं आहे, गुगलवर जायचं आहे किंवा क्रोम ब्राउझरवर जायचं. मित्रांनो, आता आपण आलो आहे मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवर. मित्रांनो, ब्राउझरवर आल्यावर आपल्याला NPCI ही वेबसाईट सर्च करायची आहे. NPCI वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला इथं क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट ओपन होईल. त्याच्यानंतर आपल्याला इथे NPCI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला कन्झ्युमर दिसत असेल. कन्झ्युमर बघा, इथे मी मार्क केलं आहे कन्झ्युमरमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला तिथं सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली UPI कंप्लेंट, ऑदर प्रोडक्ट कंप्लेंट, ATM लोकेटर, चेक युअर NETC फास्टॅग स्टेटस, DigiSathi.info याला कुठल्यालाही आपल्याला क्लिक करायचं नाही. सिम्पली आपल्याला भारत आधार सीडिंग एनेबलर याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर एक क्षण घेईल, तर 5-1 सेकंदात ती वेबसाईट ओपन होईल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला बघायचं असेल की तुमची बँक आधारला लिंक आहे का, तर आपल्याला इथे एक ॲरो दिसेल डाऊनवाला, तिथं क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 4 नंबरला दिसेल गेट आधार मॅपिंग हिस्ट्री, त्याच्या बाजूला आहे 3 नंबर गेट आधार मॅप स्टेटस, 2 नंबरला आहे चेक युअर सर्व्हिस स्टेटस. तर सर्वात अगोदर आपल्याला कशावर क्लिक करायचं आहे तर गेट आधार मॅप स्टेटसवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. याच्यानंतर आपल्याला आपला आधार नंबर याच्यात टाकायचा आहे. मित्रांनो, आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथं कॅप्चा फिल करायचा आहे. मित्रांनो, कॅप्चा फिल केल्यानंतर आधार नंबर टाकल्यावर आपल्याला एक OTP मागेल. ती OTP आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. मित्रांनो, मी OTP टाकलेली आहे. सिम्पली मी सबमिटवर क्लिक करत आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे दिसत आहे की माझी जी DBT आहे ते एनेबल आहे बँक ऑफ महाराष्ट्राला. येस म्हणून इथे दिसत असेल तुम्हाला. इथे बघा मॅपिंग स्टेटस, हे बघा मित्रांनो, एनेबल फॉर DBT. तर माझ्या जी काही आहे आधारला बँक लिंक आहे बँक ऑफ महाराष्ट्र. हे बघा मित्रांनो, एक मिनिट, हे बघा मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्र माझी बँक लिंक आहे. आता ज्यांची पण बँक लिंक नसेल तर त्यांच्यासाठी हा पुढचा प्रोसेस आहे, नीट बघा. मित्रांनो, आता आपल्याला इथं गेट आधार मॅप स्टेटसवर वरच्या ॲरोवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यानंतर मित्रांनो तुमचा जो काही आधार नंबर असेल तो इथं तुम्हाला फिल करायचा आहे. फिल केल्यानंतर मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला सीडिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जस्ट सीडिंगवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची जी काही बँक असेल इथं तुम्हाला ती सिलेक्ट करून घ्यायची आहे. मित्रांनो, इथून बँक सिलेक्ट केल्यानंतर जो काही ऑप्शन येईल सीडिंग टाईप, याच्यावर तुम्हाला फ्रेश सीडिंग म्हणून टाकायचं आहे. फ्रेश सीडिंगला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा इथे अकाउंट नंबर टाकायचा आहे मित्रांनो. जो काही तुमचा बँकेला लिंक असेल, जो बँकेचा अकाउंट नंबर आहे तोच टाका. त्याच्यानंतर तुम्हाला इथे कन्फर्म अकाउंट नंबर ते टाकायचा ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो. ते टाकल्यानंतर इथे गाईडलाईन्स आहे मित्रांनो, या बॉक्सवर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे कॅप्चा फिल करायचा आहे मित्रांनो. कॅप्चा टाकल्यानंतर इथे प्रोसीडवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. इतकी सिंपल प्रोसेस आहे मित्रांनो. तर लवकरात लवकर तुम्ही तुमचा आधारला बँक लिंक करून घ्या मित्रांनो. हे झाल्यानंतर पण जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला निश्चित कमेंट करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, या प्रोसेसने तुमचा टाईम वाचेल, तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही पडणार. याच उद्देशाने आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे. तर मित्रांनो, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा.